आज आपण पाहणार आहोत ऍड अ क्वेश्चन टॅग. एखादा सेंटेन्स दिलेला असेल तर त्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन टॅग कसा ऍड करायचा. तर त्या जे सेंटेन्स दिलेलं असतं त्या सेंटेन्स मध्ये काही हेल्पिंग वर्ब दिलेले असतात, बरोबर की नाही. म्हणजेच काय तर सहाय्यकारी क्रियापद दिलेले असतील. आता मी जे बोर्डवर लिहिलेले आहेत हे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत. मग वाक्यामध्ये काय करायचं, पहिला कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ते शोधायचं आणि त्याच्यानंतर वाक्य जर पॉझिटिव्ह मध्ये असेल तर हेल्पिंग वर्ब आपला जो क्वेश्चन टॅग आहे, बरोबर की नाही, तो आपण कशामध्ये करणार, नेगेटिव्ह मध्ये करणार. आणि वाक्य जर नेगेटिव्ह मध्ये असेल तर आपण आपला क्वेश्चन टॅग आहे तो कशात निवडणार आहोत, पॉझिटिव्ह मध्ये निवडणार आहोत. आता पुढे वाक्य कसं बनवणार आहेत आपण हे बघणार आहोत. पहिले हे काय आहे, आर, वेअर, हॅज, विल, शुड, कॅन, मस्ट, मे, डीड, इज, वॉज, हॅव, हॅड, शॅल, वुड, कुड, माइट, टू, डज, डीड. हे काय आहे, हेल्पिंग किंवा वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे. तर आता आपण सेंटेन्स मध्ये यांचा यूज कसं करणार आहोत, म्हणजे कसं शोधणार आहोत आणि कसं लिहिणार आहोत हे बघणार आहोत. आता आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, देअर आर समथिंग रॉंग, सम रॉंग, सॉरी, बरोबर की नाही. तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे, आर, आर, बरोबर की नाही. मग आपण लिहिलं आर, बरोबर की नाही. मग आता हे वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे की नेगेटिव्ह मध्ये आहे, पॉझिटिव्ह मध्ये. मग आपली जी टॅग होणार आहे ती कशी होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. मग आपण याला काय जोडणार आहोत, नॉट जोडणार. आणि जो आपला करता होता, बरोबर की नाही, त्याला पुढे लिहिणार. आलं आपलं उत्तर, बरोबर की नाही. आता सेकंड मध्ये आपला हेल्पिंग वर्ब काय आहे, कुल्ड, बरोबर. आता हे सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये आहे की नेगेटिव्ह मध्ये आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे. मग आता आपलं जे टॅग होणार आहे ती कशात होणार आहे, नेगेटिव्ह मध्ये होणार आहे. म्हणून आपण याला काय जोडणार आहोत, नॉट, नॉट शी. इट इज अ गुड आयडिया. आता याच्यामधील हेल्पिंग वर्ब आहे आपलं इज, इज. हे सेंटेन्स सुद्धा कशामध्ये आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे, बरोबर की नाही. मग आता याला सुद्धा आपण काय लावणार आहोत, नॉट लावणार. आणि पुढे इट. लास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे, कॅन आहे, बरोबर. पण हे सेंटेन्स कशामध्ये आहे, फोर्थ सेंटेन्स निगेटिव्ह मध्ये. मग आपली टॅग आता कशी राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार. आपण याला नॉट जोडणार नाही. समजलं.